सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित सिनेमा पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकत्र एकाच मंचावर येणार आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळते। तर महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित सिनेमा पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र असणार आहेत। थेट जाऊयात आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, या सोहळ्याला दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत, काय माहिती? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बऱ्याच भेटीगाठी झालेल्या आहेत। त्यापैकी एक भेट ही गुप्त भेट होती जी प्रसार माध्यमांमुळे फुटली, त्यामुळे तेव्हापासून या दोघांच्या गाठी भेटींवर खूप चर्चा होते। अशात उद्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार आहे। या दोघांच्या व्यक्तिगत मैत्रीबद्दल आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, परंतु जेवढी ती व्यक्तिगत मैत्री आहे, वैयक्तिक मैत्री आहे, तेवढंच हे दोन्हीही राजकारणाचे त्यांच्या पक्षाचे केंद्रबिंदू सुद्धा आहेत आणि त्यामुळं या दोघांनी एकाच मंचावर येणं किंवा हे दोघं एकत्रित दिसणं यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना नेहमीच उधाण येत राहिलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वर्षा या निवासस्थानी जाणं असो किंवा मग देवेंद्र फडणवीस यांचं शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येणं असो, हे कायमच चर्चेचे विषय राहिले आहेत। अशात आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपट हे दोघेही जण एकाच मंचावर दिसणार आहे। उद्या हा सोहळा मुंबईच्या लोअर परळ परिसरातल्या फिनिक्स पीव्हीआर इथं पार पडणार आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा या दोघांमधली मैत्री किंवा या दोघांच्या जवळीकतेबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय। निश्चितच प्रणाली, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा चित्रपट, याचा चित्रपटाचं ट्रेलर उद्या लॉन्च होणार आहे। महेश मांजरेकरांचा हा चित्रपट आहे, काय सांगशील या चित्रपटाबद्दल? यापूर्वी आपल्याला माहिती आहे की महेश मांजरेकरांचा मी शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आला होता आणि एकूणच या सिनेमाचं जे कथानक होतं त्या कथानकामध्ये एका सर्वसामान्य माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काय काय केलं असतं, जर त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज जर राहिले असते तर तो सर्वसामान्य माणूस जो रोज हाल अपेष्टा सहन करतो त्याच्यात किती ताकद आली असते, याचं एक इमॅजिनरी, एक फिक्शन जे आहे असा हा सिनेमा होता जो अत्यंत गाजलेला होता आणि त्यामुळं आता जेव्हा हा नवीन सिनेमा येतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले, या सिनेमामध्ये नेमकं काय दाखवलं जातं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। कारण दरम्यानच्या काळामध्ये या 8-10 वर्षांच्या कालावधीमध्ये बरंच काही बदललेलं आहे, समाजामध्ये बदल घडलेले आहेत, सामाजिक प्रश्नांमध्ये बदल घडलेला आहे, नवीन कुठल्या तरी समस्या पुढे आलेल्या असतात, तर त्यांचा उल्लेख या संपूर्ण चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं केला जातो हे बघणं खरंच खूप औत्सुक्याचं असणार आहे। आणि जेव्हा हे दोन मोठे नेते या ट्रेलरच्या लॉन्चसाठी येत आहेत तेव्हा साहजिक आहे की त्या ट्रेलरवरनं काहीतरी आपल्याला अशी एखादी गोष्ट कळणार आहे किंवा नवीन काहीतरी कलाकृती, उत्कृष्ट अशी कलाकृती आपल्याला। निश्चितच प्रणाली, हा चित्रपट, या चित्रपटाचा ट्रेलर उद्या लॉन्च होतोय। सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आता हे एकाच मंचावर येतील, नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।